नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर 4 पेपर 7वा भारताचे शासन व राजकारण। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पेपरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या घटकावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी अभ्यासक्रम देण्याचं काम करीत आहे। आज याच पेपरमधील भारताचे शासन व राजकारण या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे, भारतातील राजकीय पक्ष, या घटकामधील एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे, भारतातील राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, याच्यावर मी आज चर्चा करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेचं शासन असतंय। जनता आपले जे प्रतिनिधी असतात ते निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून ते निवडून देत असतात आणि आपल्या वतीने ते आपले प्रतिनिधी विधानमंडळामध्ये म्हणा, संसदेमध्ये म्हणा, ते पाठविण्याचं काम करतात। म्हणजे एकंदरीत लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेचं शासन असते। परंतु आपल्या लक्षात असेल की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनता जी असते ती जनता म्हणजे शासन व्यवस्थेपासून ती दूर असते, है की नाही। आणि राजकीय जिज्ञासूपणा म्हणा किंवा राजकीय जाणीव जागृती त्यांच्यामध्ये जास्त नसल्यामुळे ती प्रत्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होत नाही। परंतु लोकांना लोकमत जागृत करण्याचं काम, लोकांमध्ये राजकीय जिज्ञासा निर्माण करण्याचं काम जर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोण करत असेल तर ते राजकीय पक्ष करत असतात। म्हणून असं म्हणतात की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष हा त्यांचा आत्मा आहे। ज्याप्रमाणे ड्रायव्हर विना गाडी चालू शकत नाही किंवा इंधनाशिवाय गाडी चालू शकत नाही, ज्याप्रमाणे पाण्याविना मासा जिवंत राहू शकत नाही, त्याप्रमाणे पक्षाविना लोकशाही व्यवस्था कार्यप्रवृत्त होऊ शकत नाही। म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षाची नितांत गरज असते। जसं पावसाळ्यामध्ये गवत उगवणे नैसर्गिक असते, है की नाही, त्याप्रमाणे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षाची काय असते, नितांत गरज असते। प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेस राजकीय स्थान नेहमीच मध्यवर्ती राहिले आहे। व्यक्ती आणि गट यांना राजकारणाशी जोडणारा दुवा राजकीय पक्ष करीत असतात। लोकांमध्ये राजकीय जागृती घडवणे, लोकांचा राजकीय सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, अशी विविध कार्य राजकीय पक्षास पार पाडावी लागतात। म्हणून लोकशाहीत राजकीय पक्षाचे स्थान काय असते, अतिशय महत्त्वपूर्ण असते। म्हणजे लोकांना जागृती करणे, लोकमत घडविणे, त्यांना शासन व्यवस्थेपर्यंत त्यांना आणणे किंवा मतदान प्रक्रियेपर्यंत त्यांना आणण्याचं काम, म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम जर कोण करत असेल तर काम कोण करतंय, राजकीय पक्ष करत असतात। म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षाला काय आहे, अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। आता राजकीय पक्षासंबंधी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। परंतु आता आपण जो मुद्दा आहे आपण याच्यावर चर्चा करीत आहोत की भारतातील राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये काय आहेत। तर याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, परंतु मी काही मोजकी वैशिष्ट्यावर मी तुम्हाला आज चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य जर काय असेल तर पहिलं वैशिष्ट्य आहे बहुपक्ष पद्धती। आपणास ठाऊक आहे की भारतामध्ये कुठली पक्ष पद्धती आहे, भारतामध्ये बहुपक्ष पद्धत आहे। कारण भारत हा विविध जाती धर्म पंथाने नटलेला देश आहे। इथं वेगळ्या जातीचे लोक राहतात, वेगळ्या धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या वंशाचे लोक राहतात आणि मग सगळ्या लोकांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं, राजकारणामध्ये सहभागी होता यावं म्हणून भारतीय संविधानामध्ये कुठल्याही एका पक्षाचं काय केलेलं नाही आहे, समर्थन केलेलं नाही। आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या समाजाचं जातीचं धर्माचं नेतृत्व करता यावं यासाठी
बहुपक्ष पद्धतीचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. म्हणून आज आपण पाहतो की भारतामध्ये म्हणजे अनेक राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. म्हणून भारतीय पक्ष पद्धतीचं पहिलं अतिशय महत्त्वाचं जर वैशिष्ट्य कोणतं असेल तर कोणतं वैशिष्ट्य आहे, बहुपक्ष पद्धत हे भारतातील राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे एकपक्ष प्रबलता. दुसरा कोणता महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, एकपक्ष प्रबलता. म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत जर आपण बघितलं तर एकाच पक्षाचा काय राहिलेला आहे, प्रभाव राहिलेला आहे. आता काळ परिस्थितीनुसार याच्यामध्ये बदल झालेला आहे, परंतु आजही आपण म्हणू शकतो की भारतामध्ये एक पक्ष प्रबलतेचाच प्रभाव आहे. आपण बघितलं की सुरुवातीला भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, पहिल्या निवडणुका झाल्या 1952ला. ते 52 पासून ते इंदिरा गांधीच्या काळ आपण बघितलं किंवा राजीव गांधी यांचं कालखंडापर्यंत आपण बघितलं तर भारतामध्ये फक्त कुठल्या पक्षाचा प्रभाव होता, फक्त काँग्रेस पक्षाचाच प्रभाव होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं थोडंसं मधल्या कालखंडामध्ये अटल बिहारी वाजपेयी असेल किंवा इंदर कुमार गुजराल असेल, हे असे 2-3 प्रधानमंत्री म्हणजे त्यांचा कालखंड थोडासा मधल्या काळामध्ये बदल झाला होता. परंतु आज आपण बघतो की आजही आपण बघतो की भारतीय लोकशाहीमध्ये किंवा शासन व्यवस्थेमध्ये आजही आपण बघतो की भारतामध्ये आजही एकाच पक्षाचं प्रभुत्व आहे. आज आपण बघितलं की सध्याच्या काळामध्ये बघितलं की भारतामध्ये भारतीय जनता पक्ष आहे की नाही, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण बघतो की बहुतांश घटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आहे आणि केंद्र सरकारामध्ये सुद्धा विरोधी पक्षाला त्यांचा विरोधी पक्ष त्यांना टिकवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे काय नाही आहे, त्यांच्याकडं बहुमत नाही आहे. म्हणजे विरोधी पक्ष मिळण्यासाठी सुद्धा ते पात्र ठरले नाही आहे. म्हणून आजही आपण म्हणू शकतो की भारतामध्ये काय आहे, एक पक्षाचंच प्रभुत्व आहे आणि हे भारतीय पक्षपद्धतीचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे अनेक पक्षाची काँग्रेस हीच जननी आहे की नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतंत्र पूर्व काळामध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि ते राजीव गांधीच्या काळापर्यंत जर आपण बघितलं की भारतामध्ये सगळ्यात प्रभावी पक्ष किंवा जर घटक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जर कोणाचं गव्हर्नमेंट असेल तर काँग्रेस पक्षाचंच गव्हर्नमेंट होतं. म्हणून जे काही भारतामध्ये वेगवेगळे राष्ट्रीय पक्ष निर्माण झालेले आहेत किंवा भारतामध्ये प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काही प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत, बहुतांश याच्यामधील जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत, बहुतांश काही प्रादेशिक पक्ष आहेत, हे सर्व पक्ष कुणातून फुटून बाहेर पडलेले आहेत, काँग्रेस पक्षातूनच फुटून यांनी काय केलेलं आहे, दुसऱ्या पक्षाची निर्मिती केलेली आहे. जसं उदाहरण आपण घेऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल आहे की नाही, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असेल, असे हे बहुतांश हे जे पक्ष आहेत हे पक्ष फुटून बाहेर पडलेले आहेत. काँग्रेस पक्षातूनच फुटून पक्षाची निर्मिती केली आहे. म्हणून असं म्हणतात भारतीय राजकीय पक्षामध्ये की अनेक पक्षाची काँग्रेस हीच काय आहे, जननी आहे. हे तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रादेशिक पक्षांची प्रभावी वाढ. आज आपण पाहतो की भारतीय राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे की नाही. दिवसेंदिवस काय होत आहे, म्हणजे राष्ट्रीय पक्षावरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे की नाही. आणि मग स्थानिक पातळीवरचे जे काही मुद्दे असतात आहे की नाही, स्थानिक नागरिकांचे काही प्रश्न असतात आणि मग स्थानिक लेवलवरचा जो नेता आहे तो नेता त्या भूमिपुत्रांचं म्हणा किंवा त्या स्थानिक लेवलवरचं जे काही समस्या आहे त्या समस्या हातात घेऊन नेतृत्व तयार करतो. म्हणून काय होतं आहे, त्याच्यातूनच वेगवेगळे प्रादेशिक पक्षाची निर्मिती झालेली आहे. म्हणून आज आपण पाहतो की भारतामध्ये राष्ट्रीय पक्षाची संख्या कमी झालेली आहे आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय झालेले आहे, वेगवेगळ्या प्रादेशिक पक्ष सत्तेमध्ये आलेले आहेत. म्हणजे काळानुरूप आपण जर बघितलं दिवसेंदिवस भारतामध्ये प्रादेशिक पक्ष जे आहेत आहे की नाही, प्रादेशिक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट पुरते राज्यापुरते मर्यादित असलेले पक्ष यांचाच काय झालेला आहे, प्रभावी वाढ झालेली आहे. आणि हे सुद्धा भारतीय पक्ष पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा वैशिष्ट्य आहे व्यक्ती विलंकित राजकीय पक्ष. तर म्हणजे हे एक भारतीय
लोकशाही शासनाला किंवा भारतीय पक्षाला लागलेली एक एक कीड म्हणता येईल किंवा हा एक फार मोठा रोग म्हणता येईल. कारण आज आपण पाहतो की राजकारणामध्ये राजकीय विचारधारेपेक्षा एक नाही कार्यकर्तृत्वापेक्षा आज राजकारणामध्ये व्यक्तीला महत्त्व प्राप्त झालेले आहे, हे की नाही. म्हणजे दिवसेंदिवस काय झालेले आहेत, राजकारणामध्ये व्यक्तिवलंकित राजकीय पक्षाचा प्रभाव वाढलेला आहे. जसं आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टी, एक नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, बाकी दुसऱ्याला कुणाला महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की शरद पवार साहेब, इकडं शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे साहेब, मनसे म्हटलं की राज ठाकरे साहेब. म्हणजे काय झालेलं आहे की बाकी पक्षाच्या विचारधारेपेक्षा, आहे की नाही, विचारधारेपेक्षा कार्यकर्तृत्वापेक्षा जे राजकारणामधील जे काही त्यांचे अनुयायी आहेत ते कुणाला महत्त्व देतात, त्या व्यक्तीला महत्त्व देतात. आणि काय म्हणतात की तुमच्यासाठी काही पण, आहे की नाही, तुमच्यासाठी काही पण. म्हणजे कार्यकर्तृत्व असेल किंवा बाकी ह्या गोष्टीला तिथं काय आहे, गौण स्थान आहे आणि व्यक्तीलाच तिथं महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका जर कुठं असेल तर इथं आहे, आहे की नाही. तुम्ही विचाराला, तुम्ही कार्याला महत्त्व द्या, व्यक्तीला महत्त्व देऊ नका. म्हणून पण आज आपण पाहतो की भारतीय लोकशाही किंवा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये किंवा पक्षपद्धतीमध्ये व्यक्तिवलंकित राजकीय पक्षालाच काय झालेलं आहे, अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून हा सुद्धा भारतीय पक्षपद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6वा नंबर आहे विरोधी पक्षाची दोलायमान स्थिती. आता आपण जर भारतीय राजकारणाचा जर आपण इतिहास बघितला किंवा त्याची पार्श्वभूमी आपण बघितली तर पहिल्यापासून भारतामध्ये विरोधी पक्षाची स्थिती ही दोलायमान राहिलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर असं म्हणायचे की भारतामध्ये बहुपक्ष पद्धत नसून एक पक्ष पद्धत आहे. कारण सगळी सत्ता जी होती ती कुणाकडे होती, काँग्रेसकडे सत्ता होती. म्हणजे एक पक्षाची सत्ता, विरोधी पक्षाला तिथं गौण स्थान, विरोधी पक्षाला काही किंमत नाही. आपण बघतो की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जसा सत्ताधारी पक्ष आहे तसा विरोधी पक्षाला सुद्धा काय आहे, महत्त्व आहे. कारण जनतेच्या तक्रारींना वाचा फोडण्याचा, सत्ताधारी पक्षांना वठणीवर आणण्याचं, सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्याचं, सत्ताधारी पक्षाकडून जनहिताचे काम करून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर तो विरोधी पक्ष करतोय, हे की नाही. परंतु आपण बघितलं की स्वातंत्र्यानंतर सगळी पॉवर जी होती ती कुणाकडे होती, काँग्रेस पक्षाकडे होती. विरोधी पक्षाला तिथं गौण स्थान होतं किंवा दोलायमान स्थिती होती. ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही प्रमाणात विरोधी पक्ष सक्षम झाला होता. परंतु आजची जर आपण स्थिती बघितली, आधुनिक काळामध्ये, प्रत्यक्ष काळामध्ये जर बघितलं तर आज काय झालेलं आहे, आज विरोधी पक्ष स्थिती कशी आहे, दोलायमान स्थिती आहे, हे की नाही. मी तुम्हाला सांगितलं की आज सगळी जी पॉवर आहे ती भारतीय जनता पार्टीकडे आहे. जसं एका काळी काँग्रेसकडे सत्ता होती तसं आज कुणाकडे पॉवर आलेली आहे, आज भारतीय जनता पार्टीकडं सत्ता आलेली आहे. आणि म्हणून विरोधी पक्षात जर बघितलं तर विरोधी पक्ष भारतीय राजकारणामधला खिळखिळा झालेला आहे. त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे, हे की नाही. काँग्रेस पक्ष हा पहिल्या काळामधला प्रभावी पक्ष होता, परंतु आज जर बघितलं तर त्यांच्याकडं पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षासाठी जे बळ पाहिजे, त्यांच्याकडं जे संख्याबळ पाहिजे ते सुद्धा संख्याबळ त्यांच्याकडं नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवण्यासाठी जे काही विरोधी पक्षाची आवश्यकता आहे ती विरोधी पक्षाचे सध्या म्हणजे एक प्रकारचं दोलायमान स्थिती झालेली आहे. म्हणून आपण आजही म्हणू शकतो की भारतामध्ये विरोधी पक्षाची काय आहे, दोलायमान स्थिती आहे. आणि हे सुद्धा भारतीय पक्ष पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता भारताच्या राजकीय पक्षाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण ही काही मोजकी वैशिष्ट्ये मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की भारतीय राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये काय आहे. याच्यामधला शेवटचं वैशिष्ट्य आहे धर्म व भाषा आधारित राजकीय पक्ष. आज आपण पाहतो की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये, हे की नाही, भाषाला किंवा धर्माला गौण स्थान आहे तिथं. किंवा धर्म आपण संविधानामध्ये जर आपण बघितलं तर संविधानामध्ये धर्मविरहित म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्वाचा आपण काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आणि आपण संविधानामध्ये सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही धर्माचा काय करणार नाही, स्वीकार करणार नाही किंवा धर्म आणि राजकारण याची सांगड घालता कामा नये. हे लोकशाहीसाठी हितकारक नाही, आहे की नाही. पण आज आपण पाहतो की प्रत्येक पक्ष जो आहे तो काय कशाचं राजकारण करतोय,
तो धर्माचं राजकारण करतोय, तो भाषेचं राजकारण करतोय. असं आपल्या भारतामध्ये एकही पक्ष असा नाही, तो धुतल्या तांदळासारखा नाही. त्यांचे छुपे जे अजेंडा आहे ते अजेंडा धार्मिक तत्वाला अनुसरूनच ते राजकारण करतात आणि लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचं काम कोण करतंय? पक्ष करतंय. म्हणून आपण आजही म्हणू शकतो की प्रत्येक पक्षामध्ये धर्म आणि कशाला महत्त्व आहे? भाषेला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं आहे आणि हेच भारतीय राजकीय पक्षाचं काय आहे? एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग अतिशय सोपा आहे. भारतातील राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये हा भाग तुम्हाला नक्की समजेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.